मम्मी, 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 कुठे गेली? आज ताई येणार होती, कोणी नाही दिसत घरात. मम्मी. काय रे रवी, काय ओरडतोय? आली मी. आल्याबरोबर लावून देतो मम्मी मम्मी मम्मी. बोल रवी, काय म्हणतोय तू? केव्हाच्या आरोड्या मारतोय? मम्मी, मी हे म्हणतो, हे ताई येणार होती तर का घर सुन सुन वाटतं हे असं विचारतोय मम्मी. रवी, तुझी गोष्ट खरी आहे. ताई येणार होती. तू गेल्यानंतर ताईचा फोन आला की मी काही ट्रेनमध्ये बसली नाही. माझ्या पेशंट फार आहे, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. नंतर बनीन तेव्हा येणार. तर काय करणार आपण सांग? नाही मम्मी, कालपर्यंत ती म्हणत होती ताई की मी बसते ट्रेनमध्ये, मी बसते ना. आता अचानक असं? नाही, ही गोष्ट मला खोटी वाटते मम्मी. तू परत फोन कर ताईला आणि विचार, नाही तर मी करतो. कर ना मग. मी तर केला, मी तर ऐकले तिच्या गोष्टी. आता तू कर आणि तू ऐक काय म्हणते ती, तर माहिती पडेल तुला पण. हॅलो हॅलो, ताई, अंजली ताई, तू ट्रेनमध्ये बसली का नाही? हॅलो रवी. हा बोल रवी, काय म्हणतो तू? हॅलो ताई, मी असं म्हणतो, तू का घरी आली नाही? मी जॉब करून आलो तर तुझी आणि माहूची मी वाट पाहतोय, तरी तुम्ही दिसता नाही. मम्मीला मी विचारलं तर मम्मी म्हणते की ताई नाही म्हणते. असं कसं चालेल? तू आम्हाला काल खोटं खोटं म्हणत होती ताई की मी ट्रेनमध्ये बसते. हो रवी, मी नाही आली. बरं ठेवा आता फोन, नंतर मी तुझ्याशी बोलते. ताई, तू का गोष्ट नाही केली माझ्याशी? ताई आया. मम्मी बघ, तू ऐकलं ना कशी जवाब दिला ताईनी? फोन ठेव, नंतर मी बोलणार. असं चालतो? आता मी तर वाटत नाही पाहणार ताईची. यायची असेल तर येईन, नाही तर काही नाही. हे क्लिनिंग तर रोजचे पेशंट येणार आहे, काय त्यांच्यासाठी कुठे यायचं जायचं नाही? मम्मी ऐकलं ना तू कशी बोलली ताई? म्हणत होती मी काही येणार नाही, माझे पेशंट आहे, मला काही टाइम नाही, अशी बोलली ती. आता तू फोन करजो नको आणि पप्पांना सांगजो फोन करू नका. फारच राग आला मला ताईच्या. येते येते केलं आणि आपल्याला बसलीच नाही ट्रेनमध्ये ती. पेशंट तर रोजचे, काय पेशंटसाठी कुठे यायचे जायचे बंद करायचे? मम्मी फोन करजो नको ताईला, सांगलं मी. तेच करायचं, माझ्या मागे फोन करायचा नाही ताईला. जाऊ दे रवी, काय तिला काम असेल तिचे अर्जंटचे पेशंट. आपण काही जबरदस्ती करू शकता नाही. येणार ना ती. 2 वर्ष होऊन गेले आपल्याकडे आली नाही बेटा. तिचे पण आपल्याला ऐकावं लागेल की आपलीच चालवायची. जाऊ दे मम्मी, काही ताईची वाट पाहू नको. तिला यायची असेल तर येईन. चल आण तर आपण जेवण करून घेऊ. मम्मी, ताईचा फोन येणार तरी मी काही उचलणार नाही. मला तर फार रागाला. मी चाललो माझ्या रूममध्ये, तोपर्यंत तू जेवणाचं तयार ठेव. काय रे रवी, एवढा का बरं तू गरम होतोय? ताई आहे ना तुझी, तिला टाईम भेटणार तेव्हा ती येणार. असं चिडचिडपणा करायचं नाही बेटा, समजावं लागतं ना आपल्याला. रवी बेटा, एक काम करशील का? हो मम्मी बोल, काय सांगते मला काम तू? रवी बेटा, गच्चीवर जा आणि पाहून ये. स्टीलची वाटीमध्ये ना भात ठेवलेला कावड्यांसाठी, तर ती वाटी तू परत घेऊन ये. बरं मम्मी, जातो मी. मम्मी म्हणाली स्टीलच्या वाटीमध्ये भात ठेवलाय कावड्यांसाठी, पण इथं तर वाटीत दिसत नाही. असं वाटतो कावड्यांनीच वाटी उचलून नेली. काय जमाना आलाय. आपण म्हणता चला माणसं असले तर वाटी नेणार, पण इथं तसं वाटतोय कावड्यांनीच वाटी उचलून नेली. चला मी तर खाली जातो आणि मम्मीला सांगतो तुझी वाटी कावड्यांनी उचलून नेली वाटतं, काही दिसत नाही. मी तर बघून थकलो. अरे बापरे, कोण आलं? मी घाबरलो. अरे कोण? माही? अरे माऊ, तू केव्हा आली? आई तर म्हणत होती माऊ नाही आली, ताई नाही आली. खोटं बोलली मम्मी माझ्याशी. मम्मी मम्मी, हे काय आहे? तू खोटं बोलली माझ्याशी. नी ताई ताई पण तशीच. फोनवर काय बोलली ती? ठेव फोन, नंतर बोलीन. हे काय चालू आहे? रवी, आम्ही तुला एप्रिल फूल केलं. म्हटलं आणा रवीला आपण एप्रिल फूल करू. काय म्हणतो? अंजली तर की सकाळची येऊन गेली. एप्रिल फूल बनाया, तुमको गुस्सा आया. रवीला आला राग, रवीला आला राग.
अरे तुम्ही काय एप्रिल फुल करताय? एप्रिल महिना तर गेला. आज एप्रिल महिन्याची 30 तारीख आहे आणि एप्रिल महिना. माही मामाला म्हण एप्रिल फूल बनाया तुमको गुस्सा आया. बोल माऊ, मामाला एप्रिल फूल कर. कर माही, बोल रवी मामाला बोल एप्रिल फूल. माही मला एप्रिल फुल करते बेटा. मम्मी, एप्रिल महिन्याची 1 तारखेला एप्रिल फुल बनवता, तू तर 30 तारखेला मला एप्रिल फुल केलं. अरे बेटा, असं नाही 1 तारखेलाच आपण एप्रिल फूल बनवू शकता. पुरा महिना तुम्ही कोणाला पण केव्हा पण एप्रिल फूल करू शकता. पुरा महिना एप्रिल फूलचाच राहतो. रवी, तू किती रागवला होता फोनवर, चिडचिडपणा करत होता. मग अंजली इतका रागवला म्हणत होता तू ताईला फोन करजो नको, मी पण नाही करणार, तिचा फोन उचलणार नाही. इतका चिडचिडपणा केला त्यांनी आणि असा उदास होऊन गेला की माझी ताई का आली नाही असा म्हणत होता. पेशंट तर रोजचे राहता. मम्मी, ताईला काही कळत नाही, 2 वर्षापासून आली नाही आपल्याकडे. मग राग तर येणारच ना ताई, किती वाट पाहत होतो मी. ये बेटा माही, ये माझ्याकडे ये बेटा. चला आई, रवी, चल आपण खाली जाऊ, खाली गोष्टी करू, गप्पा मारू. बघा तर मे महिना लागून गेला, गरमीचे दिवस येऊन गेले. पण हां, मला गरमीचे दिवस फार आवडतात, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला थंड थंड आईस्क्रीम खाऊ शकता, लस्सी पिऊ शकता, उसाचा रस आणि आंब्याचा रस, पुरी, किती छान वाटते खायला. हां, पण एक गोष्ट आहे, आपण थंड थंड आणि चांगलं चांगलं खा केलं तर मग आपलं शरीर मोठं होऊन जातं. त्यामुळे खाण्यावरती कंट्रोल करावं लागतं. नाही तर असं तर खायला पुष्कळ वस्तू आहे, पण ते आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं नसतं जास्ती. हॅलो राधिका, बोल, काय म्हणते? कस काय फोन केला तू? कलाबाई, काय करता तुम्ही? दुपारी या माझ्या घरी बसायला. बरं राधिका, मी येणार हं तुझ्या घरी. दुपारी येऊ ना, 3-4 वाजता. हो कलाबाई, 4 वाजता या हा. सर्व येणार आहे माझ्याकडे. हॅलो राधिका, कोण कोण येणार आहे तुझ्याकडे? हो, माझ्या घरी कामिनी, ज्योतिताई, जयाबाई, रेखाताई आणि उषा हे सर्व येणार आहे. कलाबाई, तुम्ही विसरू नका, तुम्ही जरूर या. हो, मी येईल हं. कलाबाई, तुमची मुलगी आली आहे अंजली, ते माझ्या सासू सांगत होत्या, तर तिला पण घेऊन या. आणि तुमची नात आहे ती लहान, काय नाव आहे तिचं? हा, माही, तिला पण घेऊन या हा. हो, येणार मी घेऊन हं. चला मग, ठेवते फोन मी. अंजली, कुठे आहे तू? काय करते बेटा, इथे येतो? मम्मी, मी माईला घेऊन बसली बेडरूम मध्ये, ये तू इथं. काय म्हणते? अंजली, मी अशी म्हणते, ते आपल्या शेजारच्या ताई नाही, राधिका ताई, त्यांचा फोन आला होता. ते म्हणताय आमच्याकडे दुपारी या 4 वाजता सहज बसायला. तर म्हणत होते अंजलीला पण घेऊन ये. ते येशील का बेटा तू? हो मम्मी, मी पण येऊन जाते. काय करू एकटी बसून, कंटाळा येतो मला पण. चला मग आपण दोघं जाऊ. बाईला काय झालं, का रडते ती? काय नाही मम्मी, केव्हाची जिद करते आहे ती. अशी म्हणते मला डेअरी मिल्क दे, डेअरी मिल्क दे. आता डेअरी मिल्क खायचे टाइम आहे. अरे माझी माऊ का रडते? चोको पाहिजे, चॉकलेट पाहिजे माईला. बरं, मी आणून देणार, रडू नको माऊ, रडू नको. नाही, अशी जिद नाही करू बेटा. चॉकलेट नाही खाऊ, तुझे दात ना पडून जाईन.
मग तुला जेवण करता नाही येणार बेटा, असं नाही रडू. देऊन दे अंजली, चॉकलेट देऊन दे, काही नाही होत एखादी खाल्ली तर. नाही मम्मी, एक वेळा दिली तर ती परत मागणार. तिला एक चॉकलेटनी काही नाही होत, तिला 2-3 पाहिजे. अरे बाप्पा, असं आहे. मग राहू दे, काही द्यायची नाही माऊला चॉकलेट. बरं बेटा माही, आपण फिरायला जाणार आहे दुपारी, चोकोबोको नाही खाऊ. हो माही, आपल्याला भूल जायचं. चला उठा, हात पाय धुवा, असं रडत नाही बसू बेटा. सर्व आले तर किती छान वाटतो. मी राधिकाला म्हणलीच होती सर्व बायांना बोलव, छान किटी पार्टी कर तू, त्यामुळे सर्व आपण भेटतात, नाही तर कोण कोणाच्या घरी जातो. कलाबाई नाही आल्या का? कलाबाई येणार आहे? हो ना, येणार आहे. कलाबाई येणार आहे. एक पण जणांनी लहान मुलांना आणलं नाही, ते असते ते नाश्ता वगैरे केला असता. हो ना काकू, बरं झालं ना लहान मुलं नाही आले तर, त्यांचीच किटी पार्टी सुरू झाली असती, आपली ते एक साईडला राहिली असती. आपण प्रोग्राम करू सर्व मुलांना, आणि आपण सर्व बाया मिळून आपण पर्यटनला जाऊ, आणि जेवण पण घेऊन जाऊ आपण, आणि तिथं मस्त बगीचे असतील, तिथं आपण एन्जॉय करू. मला का उशिराणी आली तू? फार वेळ लावला. हो ना, उशीर होऊन गेला. आमची माही झोपली होती, त्यामुळे आम्हाला उशीर होऊन गेला. ती उठली त्याच्यानंतर आम्ही म्हटलं चला आता जाऊ. राधिका मावशी, ना मी पण मदत करू लागते, सर्वांना पाणी वगैरे देऊ लागते. नाही अंजली, मी देते सर्वांना, काही जास्ती नाही. आपण सर्व अनाज आणि मसाले भरायचे टाइम राहतो उन्हाळा म्हणजे. सर्वांचे झाले का मसाले भरून, गहू भरून? काय मसाले भरले, गहू भरले, आणि मुलांचे तर आता सुट्ट्या पडल्या 10 दिवसच झाले. आता त्यांचे रिजल्ट येईन, 1-2 दिवसामध्ये आपल्याला रिजल्ट घ्यायला जावं लागेल. अंजली बेटा, तुझी मुलगी जाते का बालवाडीत की घरीच जाते? अजून टाकले नाही का तुझं नाव? नाही काकू, माझी मुलगी अजून जात नाही. ह्या वर्षी तिला नर्सरीमध्ये टाकायचे आहे. चला आपण सर्व एक दुसऱ्याची यादगिरी, काही गोष्टी असेल ते सांगा. हो हो कलाबाई, फार छान म्हटलं तुम्ही. आपण ह्या टॉपिकवरच गोष्टी करू. पाटलीनबाई, बोला तुम्ही. तुमचे जुने आणि भाऊचे काही यादगार आठवण आहे का तुम्हाला? काही गोष्ट ते सांगा तुम्ही पाटलीनबाई. अगं राधिका, मी काय सांगू, मला तर काही कळतच नाही, काही आठवण येतच नाही. बरं, मी आठवण करते आणि सांगते. हो, मला एक आठवण आली. आमची जुनी गोष्ट मी सांगते. तुमचे भाऊ आणि मी फिरायला गेलो होतो. तिथं काय झालं माहिती आहे? मी एका बस स्टॉपवर बसली आणि असे डोळे लागले की मी झोपूनच गेली. आणि तुमच्या भावाला वाटलं मी त्यांच्या मागे मागे येते, आणि ते बसमध्ये चढून पुढे चालले गेले. मग बघता तर मी मागेच नाही. फारच घाबरून गेले आणि परत स्टेशनावर आले. बघता तर मी झोपलेली. असे घाबरले बाप्पा. ती गोष्ट अजूनपर्यंत मला आठवण येते ना. फार हसू येतं फार हसू येतं बापा. अरे बाप्पा, मी तुम्हाला काय सांगू, माझा तर असा किस्सा झाला ना लग्न झाल्यावर. तर ऐका सर्वे, माझी सासू म्हणाली वरण भात कर, आणि त्या टायमाला मला तर डाळी ओळखता येत नव्हत्या. मीनी तर मुंगाचे वरण बनवून टाकलं. मग सर्वांना जेवायला वाढलं, तेव्हा ते म्हणाले हे कसला वरण भात बनवला. मी म्हटलं आईनी चांगलं वरण भात बनव. मी वरण भात बनवला. ते मला काही माहिती नाही कसली वरण आहे. ते म्हणाले अगं हे तर मुंगाची डाळचं वरण बनवलं. आपल्या तुरीच्या डाळाची बनवायची होतं वरण. त्यावेळेस मी इतकी रडली. त्याच्यामुळे मग मला आता असं कळतो की आपली आई आपल्याला जेवण देते तेव्हा मुलींनी त्याच्यावर ध्यान देवावं, त्याच्यावर लक्ष देवावं की आपली आई आपल्याला काय जेवणाला वाढते न कसं बनवते न कोणत्या वस्तूंनी बनवते, हे बघणं किती आवश्यकता राहते.
कलाबाई तुम्ही सांगा तुमच्या आठवणी. काय व मी काय सांगू, मला तर काही आठवणी नाही माहिती बापा. मी तुमचे आहेत ते, मला काही आठवण नाही येत बापा, मी काही नाही सांगणार. अंजली तू सांग बेटा, तुझी जुनी आठवणी. तुझी आठवणी तर नवीच असणार, काही जुनी नसणार. तुला तर माहिती असेल बेटा, सांग तुझी आठवणी. आजी मी तुम्हाला काय सांगू माझ्या जुन्या आठवणी. माझं लग्न झालं ना तेव्हा वरण भात केलेला माझ्या सासूंनी, आणि मी तूप वाटीत काढलं आणि ठेवलं. माईच्या पप्पांजवळच ठेवलं. तर ते गोष्टीमध्ये त्यांना माहीतच नाही. त्यांनी वरणच्या बदलीमध्ये त्यांनी तूप वतून दिलं भातामध्ये, सर्वी पुरी वाटी. मग ते मला ओरडले, अंजली तुला कळत नाही, तुम्ही मला तूपची वाटी देऊन दिली, मी आता भातामध्ये वतून दिली. आता मी इतकी घाबरली. तेव्हा ते म्हणाले घाबरू नको, असं होत राहतो, पण तुला कळायला पाहिजे तुपाची वाटी थोडी लांब ठेवावी. त्यावेळेस माझी सासू ते पण फार छान, ते मला काहीच नाही बोलले. असे बोलले बेटा ध्यान ठेवत जा. राधिका तू सांग, तुझ्या जुन्या गोष्टी सांग. चला बाई मी काय सांगू, मला काही आठवणी नाही येत. तुम्ही सर्वांनी सांगितलं बस झालं. आता सर्व येऊन गेले, कलाबाई पण येऊन गेल्या. आता मी तुमच्यासाठी नाश्ता वगैरे आणते. राधिका आण, काय आणते तू नाश्त्यामध्ये? पटकन आण, मला भूक लागली फारच. का व उषा, जेवण करून नाही आली का? भूक लागली, जल्दी येणार नाश्ता खादोड. हो रेखाबाई बंद कर. राधिकाने इथं आपल्याला नाचायला नाही बोलवलं, खायलाच बोलवलंय, तर खायचंच मागू ना. ओय राहू द्या, काय भांडणी करताय? खायला झालोय आपण इकडं. अंजली माईला कस काय आठवण आली भज्याची? भजी मागते ती. हो नाही, मला तेच कळत नाही की हिला भजीची आठवण कस काय आली. नाही अगदी बरोबर, ही छोटेसे बाळ बरोबर ओळखून गेलं, भजीची सुगंध आली तिला. हो अगदी बरोबर ती ओळखून गेली. मी बटाटे वडेच बनवते आहे. माय व काय हुशार मुलगी अंजलीची, तिला सुगंधाने ओळखते ती वस्तू काय बनते घरामध्ये. घ्या सर्वे करा नाश्ता. घ्या सर्वे घ्या नाश्ता करा. मी बटाटे वडेच बनवले, म्हटलं बटाटे वडेच छान नाश्त्यामध्ये. अरे बापरे राधिका, तू किती मेहनत केली आमच्या सर्वांसाठी, बटाटे वडे बनवले. केव्हाची लागली असेल तू बटाटे वडे करायला? सरबत पण देऊन देते तर चाललं असतं, लिंबू सरबत पण देते तर चाललं असतं. बापरे काय नाश्ता केलाय राधिकानी. खाणं काय झालं, किती आवडीने बनवलंय माझ्या सुनीनी. राधिका ताई काय छान झाले बटाटे वडे, तुम्ही एकटीने केले? हो ना, मग मी एकटीने केले. मी केव्हाची लागलेली. सकाळी मी बटाटे बाफून घेतले, मग दुपारी मी करायला लागली. म्हटलं मी सर्व येतील तेव्हा तळून तळून गरम गरम छान तुम्हाला देऊ. अरे बापा, किती दिवसांनी खायला मिळाले बटाटे वडे. का असे म्हणता, का केले? मला तर मज्जा आली, मला तर आनंद वाटला बटाटे वडे मिळाले. अगं उषा, तुला तर जिथे तिथे खायलाच पाहिजे, काही पाहतच नाही कोण किती मेहनताने बनवतोय. बस येऊ द्या, खायचे येऊ द्या. जिथे तिथे गेले खायचेच शोधत राहते. का व रेखाबाई, तुमच्या डोळ्यात आलं का मी खाते तर तुम्ही पण खा. ओ राधिका ताई बसा, तुम्ही पण घ्या बटाटे वडे, फार छान बनले हो, एकदम छान. हो ना, घ्या ना तुम्ही, मी पण घेणार. मी जरा आतमध्ये थोडं काम आहे, मी येते, तुम्ही घ्या. हां अरे वा, माझं तर पोटच भरून गेलं. इतके मोठे मोठे, इतके छान छान मस्त स्वादिष्ट बनवले राधिका ताईनी बटाटे वडे. अंजली माहीला दे बटाटा वडा. माऊ खा बेटा, भजीची आठवण करत होती. तू ओळखून गेलेली बेटा की भजी बनता आजीच्या घरी. घे माही, खा बेटा, भज्या खा. काय पाहिजे बेटा? काय बोलली तू? काय पाहिजे? दुचला भज्या, दुचला भज्या.
ताई आणि दुसरी प्लेट मागते. चल खा, माझ्यामधूनच खा. अंजली तिला काही बोलू नको, मी आणून देते तिला दुसरी प्लेट. राहू दे मावशी, नका, ती याच्यामधूनच खाणार. माही ये बेटा, माझ्याकडे ये, मग मी तुला देते गोटे भजे. राधिका ये बस, तू पण घे बटाटे वडे. का उभी आहे तू? येते ना मी, चला ताई येते मी, तुम्ही ते घ्या. वा काय छान बटाटे वडे केले, माझ्या तर पोटच भरून गेलं. आणि चटणी पण तर बघा किती मस्त तिखट छान हं राधिका, मला तर फारच आनंद वाटला. असे मस्त पोट भरून गेलं ना की आता घरी जाऊन जेवणाची पण इच्छा नाही होणार. रेखा ताई खादोड जिथं जावा तिथं बस खा 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 खा, खायचाच आनंद वाटतो. ही पागल बाईला. हा ना, खरी गोष्ट हे. कोणाच्या घरी पण गेले तर खायलाच पाहिजे, पण असं नाही की आपल्या घरी बोलवू आणि नाश्ता वगैरे करू कोणाला. अरे काय म्हणताय तुम्ही? खाते तुमच्या घरी येऊन खाते का? राधिका ताईने मला बोलवलं म्हणून मी खाते. मी काय खादोड दिसते तुम्हाला? गोष्टी करताय केव्हाच्या दोघं जण कुचू. नाही उषा ताई, आम्ही तुमच्या गोष्टी नाही करता. ते रेखा ताई तुमच्या गोष्टी नाही करत होते. हे तर आम्ही आमच्या गोष्टी करत होतो. तुम्हाला असं वाटलं की आम्ही तुमच्याच गोष्टी करताय. हा काय झालं? कसल्यावरून बोलाचाली करताय? पहा ना कलाबाई, मी राधिका ताईच्या घरचे बटाटे वडे खाते आणि यांच्या पोटात दुखतोय. ते म्हणता खाते, मी माझ्या कानाने ऐकलं. राहू द्या, काय बोलाचाली करता? शेजारी राहायचं, सकाळ उठले की तोंडात तोंड पडतो आपलं. बोलले तर बोलले, आई बहीण समजून सोडून द्यावं लागतं. चला आपण सर्व आता गेम खेळू. चला आपण सर्वे अंताक्षरी खेळू. सर्वे एक जण गाणे म्हणू. चला बाई आपण अंताक्षरी नंतर खेळू. मी तुम्हाला एकदम छान गेम सांगते. ते गेमचे नाव आहे कोळी. ते खेळू आपण, तर फार मजा येणार. चला मी कोणाला विचारू पहिला कोळी? हां चला बाईला विचारते. हां मी बोलते. अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदा विकत घेता व वर्ष संपले की फेकून देता? याच्या उत्तर द्या कलाबाई. अरे राधिका, थांब मी विचार करत आहे. काय म्हणता त्याच्या उत्तर? मला काही जमत नाही राधिका, तू सांगून दे ना. अंजली तुला येतो का ह्या कोडीचे उत्तर? येत असणार तर तू देऊ शकते. याच्या उत्तर थांबा मावशी, मी आठवण करून तुम्हाला देते उत्तर. काय असणार याच्या उत्तर? काय असणार? हां कॅलेंडर. अंजली एकदम छान उत्तर दिला तू. हाच उत्तर आहे कॅलेंडर. एक अगदी बरोबर. चला आता मी दुसरा तुम्हाला प्रश्न विचारते. रात्री 3 ठिकाणी आग लागली, शाळा, मंदिर, दवाखाना. तर सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स कोणत्या ठिकाणी आग विझवेल? बोला जयाताई, तुम्ही द्या. ह्या कोडीचं उत्तर तुम्ही द्या. याच्या उत्तर थांबा मी आठवण करून सांगते. हो ऐका. शाळा कधीच रात्री चालू राहत नाही. मंदिरमध्ये लोक दर्शनाला रात्री जात नाही. याच्या बद्दल ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये जाणार. खरं का? बरोबर ना उत्तर? जयाताई तुमचा उत्तर खोटा पडला. ॲम्ब्युलन्स कधी आग बुझवायला जात नाही. आग बुझवायला फायर ब्रिगेड जातो. त्याची गाडी येते आग बुझवायला. हो राधिका ताई, मला उत्तर देता आलं नाही. तुम्ही बरोबर सांगलं. फायर ब्रिगेडची गाडीच येते आग बुझवायला. मी कधीच आजारी पडत नाही तरी लोक मला गोळ्या देतात. याच्या उत्तर रेखाताई तुम्ही द्या. मला काही समजत नाही बापा, मी कधी असे उत्तर दिले नाही. मला राधिका येत नाही, तूच सांगून दे. बोला तुमच्यामधून कोणाला उत्तर येतो? कामिनी तुला येतो का याचं उत्तर? नाही राधिका ताई, मला नाही येत. बरं मी प्रयत्न करते.
काय असणार याच्या उत्तर? हो, ऐका, बंदूक. गुंडी आहे तर गुंडीला तर बंदूकची आठवण येणार ना, तोच उत्तर येणार तिला. अगदी बरोबर उषाताई, तुम्ही छान उत्तर दिलं हं. आणखी मी तुम्हाला एक कोडी विचारते, त्याच्या उत्तर ज्याला येत असणार ते देऊ शकता. तुम्ही 10 रुपयामध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची अख्खी खोली भरेल? याच्या उत्तर द्या. ज्योतिबाई, तुम्ही द्या याच्या उत्तर, तुम्हाला तर येणारच. बरं, मी आठवण करते. याच्या उत्तर काय असणार? बरं, मी सांगते हं. अगरबत्ती. अगदी बरोबर. मग ज्योतिताईला तर येणारच नाही याच्या उत्तर. आपण केव्हा पण त्यांच्याकडे गेलो तर अगरबत्तीची सुगंध त्यांच्या घरामध्ये येत राहते. त्यांना फारच शौक आहे अगरबत्ती लावायच्या. कामिनी, चल एक कोडी मी तुला विचारते, त्याचं मला उत्तर तुलाच द्यायचं आहे. 3 जण वाढायला आणि 12 जण जेवायला. राधिका ताई, मला याच्या काही उत्तर येत नाही, तुम्हीच सांगून द्या. बोला, याच्यामधून कोणाला येतो का याच्या उत्तर? जयाताई, मग रेखाताई, तुम्हाला येत असणार तर उत्तर देऊ शकता तुम्ही. कामिनी ताईला तर काही आला नाही उत्तर. 3 जण वाढणारे आणि 12 जण जेवायला, याचं उत्तर काय असणार? मला काही समजत नाही. अंजली, तुला येत असणार उत्तर तर तू देऊ शकते बेटा. हो काकू, मला तर येतोच आहे उत्तर. बरं, तुम्ही म्हणता तर मी याच्या उत्तर देते. घड्याळ. चला, आता आपली किट्टी पार्टी झाली. आता आपण रस पिऊ, छान थंडा थंडा. का व राधिका, कसला रस बनवला तू? आण, पटकन आण. अय खावरीबाई, खायच्या प्यायचे आले की आणा असेच करत राहते खावरी. बोलले रेखाताई, मला माहीतच होतं मी बोलणार आणि तुमच्या पोटामध्ये दुखणार. मला आवडतो खायचं प्यायचं, म्हणून मी तोंडाने मागते. त्याच्यामध्ये काही खराबी आहे? रेखाताई, उषा तोंडावर खायचे प्यायचे मागते तर बोलू द्या. त्याच्यामध्ये काय आहे? चांगलं ना, समोरून कोणी खायची प्यायची वस्तू मागली तर. हा ना, जेव्हा तेव्हा डोळ्यातच येतं या रेखाच्या. केव्हाची मी ऐकते, काही बोलले की कुचू 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 चालू करते. ऐ खादोड, बंद कर तू. खरं बोलले की खोटं वाटतं तुला. जाऊ द्या रेखाताई, उषाताई, भांडणी करू नका. आपण किट्टी पार्टी का मनवतो की आपण एक दुसऱ्याला आपण ओळखू, जाणू, मजा करू, एन्जॉय करू. आणि तुम्ही तर इथं पण तुझी माझी करताय. चला, आता सर्वांनी थंड थंड आंब्याचा रस प्या आणि थंड होऊन जा. चला सर्वे घ्या गोड गोड आंब्याचा रस. हो आजी, आम्ही घेता आंब्याचा रस. माही बेटा, रस प्या, थंड रस. मम्मी मी लच पिऊ, लच. 2 ग्लास मम्मी, लच. अरे बेटा, 2 ग्लास कोणी रस पितो? एक तर पिऊन बघ, नंतर आवडला की दुसरा पण देईन तुला. वा, काय थंड रस आहे. राधिका, तू केव्हापासून ही सर्व तयारी करून ठेवली? मला बोलवलं असतं तर मी तुला मदतीला आली असती. एकटी करते सर्व. हो ना राधिका ताई, तुम्ही एकटे करता. थोडा वेळ बोलून घेते. नाही व कलाबाई, जयाबाई, त्याच्यामध्ये काय त्रास? मी तर पटपट करते सर्व कामं. मला तर काहीच भारी नाही पडत. राधिका, काय छान रस बनला आहे, गोड गोड एकदम. केसर आंब्याचा रस वाटतोय, अगदी छान आहे. प्यायला पण एकदम मस्त सुगंध येते हे आंब्याची. राधिका, अजून 1 ग्लास मला पाहिजे आंब्याचा रस, मला फार आवडला. अरे उषाताई, एक काय तुम्हाला 2 ग्लास देणार. तुम्ही आरामने प्या, सर्वांना मिळेल. थांबा, सर्वांसाठी मी रस घेऊन येते. तुम्हाला लागेल तेवढा पिऊ शकता तुम्ही. काही लाजू नका, आपलंच घर आहे. राधिका, 1 ग्लास तर फार होऊन गेला. काय रसनीच पोट भरायचे आहे? अरे कलाबाई, असं काय करता? हाय ना रस, मी आणते. तुम्ही अजून घ्या. आता सर्वांनी रस घ्या. परत घ्या, 1 ग्लास प्या आणि दुसऱ्यांवेळी अजून घ्या. काही लाजू नका. ओय राधिका, आपण दुसऱ्यासारखे नाही. मी काही लाजणार नाही. मला आवडेल तितका मी रस घेणार आणि पिणार. अंजली बेटा, तू शर्टच पेरते ना पॅन्टच पेरते का?
तुझ्या घरचे तुला ओरडता नाही का? आजी मी पॅन्ट शर्ट ड्रेस आणि साडी फुलबाईचे असले तसे टी शर्ट मी घालते. चला आपले मित्रमंडळी तुम्ही पण या रस प्यायला आंब्याचा. उन्हाळा चालू आहे, आपण एन्जॉय करू. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला येत्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.